नमस्कार मंडळी, संगीताच रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी पनीर भुर्जी। खूपच स्वादिष्ट होते मंडळी आणि याला वेळ पण जास्त लागत नाही। तर चला आपण बघूया। पाव किलो पनीर मी आणलेलं आहे आणि याला एकदा धुवून घेतलंय। 2 हिरव्या मिरच्या आपण चिरून घेणार आहोत। हे जिरं लागणार आहे, आलं लसूण पेस्ट 1 चमचा आहे, कोथिंबीर कापलेली आहे, हळद, गरम मसाला, 1 मोठा टोमॅटो चिरून घेतलाय, धने पावडर, लाल मिरची पावडर आणि हे 4 कांदे चिरून घेतले, चवीपुरतं मीठ, एक 2-3 चमचे तेल घातले। तेल गरम झाले, आता आपण याच्यामध्ये जिरं घालूया। 1 चमचा जिरं घातले, कांदा घालूया। तर 1-2 चमचे आपल्याला बेसन पण लागणार आहे। जरासा लालसर करून घेऊया। हळद घातली आहे 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, धने पावडर 1-1.5 चमचा आणि लाल तिखट 1-2 चमचे घातले। आता हे जरासं आपण हलवून घेऊया। हिरवी मिरची टाकतोय, 2 चिरलेल्या होत्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट घालूया, टोमॅटो घालूया, मीठ घालूया, 1 चमचा मीठ घातले। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ वापरा। आता काय करूया आपण, याला 1 मिनिट असं झाकून ठेवूया, म्हणजे आपले टोमॅटो नरम होतील। तर पाहूया 1 मिनिट झालंय। हे पहा, टोमॅटो आपला नरम झालाय। आता इथे महत्त्वाची प्रोसेस आहे, आपल्याला याच्यात आता बेसन घालायचं। तर बेसन घालायला काय करायचं, आपण दुसऱ्या भांड्याचा वापर करण्यापेक्षा परत 2-2 भांडी त्याच कढईमध्येच आपण काय करूया, हा जो मसाला आहे तो एका साईडला करून घेऊया। हे पहा, असं हे पहा, असा मसाला साईडला करून त्याच्यात आपण तेल घालूया। एक जवळजवळ छोटे 2 चमचे बेसन समजा घालायचे। याने काय होतं मंडळी, आपली भुर्जी पण अशी थिक बनते आणि टेक्स्चर पण खूप छान येतो। भाजायचे, छान। आता हे बेसन भाजलेलं आहे, आता हे मिक्स करून घेऊया। हे पहा, हे बेसन भाजायसाठी कसं वेगळं आणखीन एक भांडं वापरायचं, परत ते खराब होणार, त्यापेक्षा आपण कढईमध्ये याला करू शकतो। तर वरून घालणार, हे पहा, आता म्हणजे मसाले पण आपले शिजतील आणि थोडीशी ग्रेव्ही पण छान येईल त्याला नंतर। हे पहा, अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त पण नाही। अजून थोडंसं घालते, थोडंसं अर्धा कप पण नाही मंडळी। हे पहा, आता हे आपण 2 मिनटासाठी शिजवूया जरासं, आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे। पनीर किसून पण घ्यायचं नाही आणि चाकूने पण कापायचं नाही। हे पहा, असे व्यवस्थित असं जाडसर, हे पहा, असं आपल्याला ह्याचे तुकडे करायचे। हे पहा, असं जाडसरच ठेवायचे, जरासं असं क्रश करून असे हलक्या हाताने असे दाबून थोडेसे हे असे करून घ्यायचे तुकडे। म्हणजे याने काय होतं की टेक्स्चर पण छान येतो आणि दिसायला पण भुर्जी खूपच छान दिसते। आणि हे असं करून घेणार आहोत। हे पहा, आता बघूया 1 मिनिट झालेलं आहे। हे पहा, किती छान आपलं हे। आता याच्यात आपण हे पनीर घालूया आणि हलवून घेऊया। थोडी कसुरी मेथी आपण आता घालून घेऊया, त्याने काय होतं की टेस्ट पण खूप छान येतो आणि फ्लेवर मस्त लागतो कसुरी मेथीचा। तर हे पहा, आपल्याला अशी हातावर अशी चोळून अशी घालायची। हे पहा,
आता याला 5 मिनिट आपण झाकून ठेवूया. 5 मिनिटासाठी शिजवून घेऊया. होया मंडळी, 5 मिनिट झालेले आहेत. हे पहा, खूपच छान भुर्जी बनलेली आहे आपली. एकदम सुगंध छान येतो आहे, एकदम हॉटेलसारखा. तर हे पहा, आता आपण ह्याच्यावरती कोथिंबीर घालून घेऊया. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्स येतात मंडळी, ते वाचून खूपच मला आनंद वाटतो. असेच कमेंटमध्ये मला सांगत जा. तुमच्या टिप्स पण काय असतील तर त्या पण माझ्यासोबत शेअर करत जा मंडळी. मी आता शिकण्याचाच प्रयत्न करत आहे. चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये. थँक्यू.